मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. बघा, आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप, ठीक आहे. तर हे टॉपिक आपण संख्याज्ञान हे टॉपिक आपण घेऊन आलेलो आहोत. तर बघा, आपण स्वाध्याय 1.2 हे आपण पूर्ण टोटल म्हणजेच 27 प्रश्न आहेत, त्यामधले 11 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मागचं जे स्वाध्याय आहे 1.1 हे मी कंप्लीट केलेलं आहे, तुम्ही बघायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, बरोबर आहे. तर बघा, तर 1.2 आपण स्टार्ट करूया. पहिला बघा, तुम्हाला प्रश्न दिसते स्क्रीन समोर की पहिला प्रश्न आहे की 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते, बरोबर आहे. आता तर तुम्हाला बघा, यासाठी बेसिक नॉलेज म्हणजे काय की रोमन संख्या माहिती पाहिजे, ठीक आहे. तर 1 ते 100 पर्यंत मॅक्झिमम तुम्हाला रोमन संख्या माहित असणे जरुरी आहे, ठीक आहे. तर बघा, पहिले काय करायचं बघा, आता मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. एल म्हणजे बघा, एल किती आहे इथं आपण स्टार्ट करूया. बघा, एल ची किंमत घेऊया. एल किती आहे बघा, एल ची किंमत किती असते मित्रांनो, 50 असते. किती असते, 50, ठीक आहे. मी सगळे लिहून देतोय. आणि बघा, सी ची किती असते, 100, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि डी चं बघा, याच्यामध्ये डी जे आहे, ठीक आहे. डी चं बघूया, डी म्हणजे किती असते, 500, ओके. आता यम म्हणजे किती असते, हा यम किती असते, 1000 असते. तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं काय की 500 या रोमन संख्या कसे लिहिले जाते रोमन संख्या मधून, ठीक आहे. तर बघा, 500 याच्यामध्ये कुठे दिसतो बघा, डी ला रोमन संख्यामध्ये 500 म्हणून लिहिले जाते, बरोबर आहे. कळला हा पहिला प्रश्न. तर बघूया नेक्स्ट प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो बघा की 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल. ते एकदम सोपं आहे. 55 कशात जवळपास आहे मित्रांनो, 50 च्या जवळपास आहे. 50 ला आपण काय मानलं होतं, 50 ला एल बरोबर 50, ठीक आहे. आता 50 ला आपण एल मानले तर बरोबर आहे. तर 5 ला बघा, 5 ला आपण व्ही मानतो. काय मानतो, व्ही मानतो. तर बघा, आता तुम्हाला काय विचारलं की 55 ही रोमन संख्येमध्ये कसं लिहिणार. आता हे दोघांची जर बेरीज केली तर काय येणार, या दोघांची बेरीज केली तर बघा एलव्ही येणार. एलव्ही म्हणजेच काय येणार, 55 येणार. कळलं. या ठिकाणी उत्तर काय असणार आपलं, एलव्ही. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल. कळलं मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न बघूया. तर इथे प्रश्न बघा, CCXIC ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे. तर बघा, लक्षात ठेवायचं आहे, सी बरोबर किती असणार आहे, 100 असणार आहे. तर आपण याचं नाही का, जो CCXIV आहे हे आपण आंतरराष्ट्रीय मध्ये कन्वर्ट करूया. तर बघा, सी ला आपण 100 मान, इथं डबल सी आहे, मग प्लस काय करायचं, 100 करायचं. कारण का, तर डबल सी आहे, हा पहिला सी, हा दुसरा सीचा, ठीक आहे. इथं बघा एक्स आहे, तर इथं लिहितो मी बघा एक्स बरोबर किती असणार आहे, 10 असणार आहे. नंतर बघा, इथं आहे म्हणजे काय, आय एक्स किती आहे, 9 आहे, ठीक आहे. तर बघा, हे समजण्यासाठी तुम्हाला लिहितोय मी. तर इथं आपण याला सॉल्व्ह करूया, ठीक आहे. तर सॉल्व्ह करताना बघा, आपल्याला काय विचारले, डबल सी म्हणजे काय, सी चं 100, डबल सी चं किती होणार, 200. डायरेक्ट लिहूया 200 डबल सी चं. अधिक करायचं या ठिकाणी. तर एक्स, हा एक्स आहे ना, एक्स ला आपण काय लिहिले, 10, याच्यामध्ये 10 मिळवा, ठीक आहे. अधिक करायचं आहे परत. आणि आय एक्स ला आपण काय लिहिले, 9 लिहिले, याच्यामध्ये 9 ऍड करायचं आहे, ठीक आहे. तर बघा, त्याच्यामध्ये 200 अधिक 10 अधिक 9 किती होतात, 219. म्हणजे CCXIV याला कसं लिहिणार, 219 ही आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये आपण लिहितो. जो ऑप्शन नंबर कुठे दिसतोय तुम्हाला, डी मध्ये याचं उत्तर असेल. ओके, कळतंय मित्रांनो. तर बघा, नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा, प्रश्न आहे XIV प्लस C मायनस XXI प्लस V डबल I. याला आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा, आपण पहिले काय करू, हा जो x दिसतो ना, x ची किंमत किती असते, 10. मी पहिले दाखलो इथे लिहितोय, x बरोबर किती आहे, 10 आहे, ठीक आहे. नंतर IV किती आहे, IV म्हणजे किती होणार, 4 होणार तुमचं. IV किती असणार, 4. हे समजण्यासाठी मी लिहितोय. C माहित आपल्याला 100 आहे. आणि x बघा, हा x 10 आहे. नंतर जो x आहे, x आणि I मित्रांनो, काय, x आणि I याची जी किंमत आहे, तर आपण किंमत बघा, x आणि I ची किंमत या ठिकाणी. तर x आणि I ची किंमत म्हणजेच काय होणार बघा, तर बघा, हे बघा XXI म्हणजे याचे 10 याचे 10 इथे 1 होणार, बरोबर आहे. हे समजण्यासाठी एवढं मी स्लो सांगतोय. आणि अधिक आहे आणि VI डबल I
व्ही म्हणजे 5 आणि डबल आय म्हणजे 2, 5 आणि 2 7. म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करूया. आता x आणि हे इथं x म्हणजे 10 आले आणि हे आय व्ही किती झाले 14. मी डायरेक्ट लिहितो 14. ठीक आहे. याची किंमत काय 14 अधिक सी किती आहे 100 आहे. ओके. मग आता वजाबाकीचं चिन्ह आहे. तर परत बघा एक्स एक्स आय म्हणजे काय 10 10 20 आणि 21. तर 21 लिहायचे अधिक ठीक आहे व्ही आय आय म्हणजे 7. ओके. तर याला बघा सॉल्व्ह करूया. तर इथे बघा 14 अधिक 100 किती झाले 114 झाले या ठिकाणी वजा 28. ठीक आहे. तर इथे बघा तर इथे जे आहे 114 आणि 28 बरोबर आहे. तर किती बघा याच्यामध्ये आपण बघूया सॉल्व्ह करून. या ठिकाणी बघा काय करायचं होतं आपल्याला की इथे बघा 14 अधिक 100 114 झाली बरोबर आहे. हे काय झाले 114. आता वजा जर 21 केलं तर किती राहतात 93 राहते राईट. आता 93 राहते ठीक आहे. इथं बघा थोडं हे झालंय रफ करूया. तर इथं काय बघा तर इथं काय राहतं 93 ठीक आहे. इथं राहिलं 93. आता या सगळ्यांचं बेरीज केली याची वजाबाकी केली 93 राहिलं. आता अधिक 7 याच्यामध्ये काय करायचं आहे की अधिक 7 याच्यामध्ये प्लस करायचं आहे. किती झालं 100. मग किती उत्तर येणार आपलं 100 येणार. जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा इथं जो प्रश्न आहे 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल हा प्रश्न आहे. सिंपल आहे. पहिले काय करायचं आहे की हा जो 47 आहे 47 वजा 10 करायचे उत्तर किती येणार 37. ठीक आहे. तर याला आपल्याला रोमन अंकमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. तर कसं लिहिणार बघा. तर इथे एक लक्षात ठेवायचं x बरोबर किती येणार मित्रांनो इथं 10 होणार बरोबर आहे. तर ट्रिपल एक्स हे 3 वेळेस x झालं किती येणार हा 30 येणार राईट. आता उरले किती इथं मध्ये 7 उरले बरोबर. किती उरले 7. मग 7 ला आपण कसं लिहितो v डबल आय बरोबर 7. आता या रोमन अंकाला आपण जोडूया. कसं जोडायचं बघा. तर काय करायचं आहे की 30 ची किंमत घेऊन घ्यायची 3 x आहे बरोबर आहे. नंतर 7 ची किंमत काय व्ही आय आय बरोबर आहे. ट्रिपल एक्स व्ही आय आय कुठे दिसते ऑप्शन नंबर आपल्याला कुठे दिसतोय मित्रांनो ट्रिपल एक्स कुठं आहे की ट्रिपल एक्स व्ही आय आय ऑप्शन नंबर पहिला मध्ये याचं उत्तर असणार आहे या ठिकाणी. कळालं. नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा आपल्याला पुढीलपैकी संख्याची चुकीची जोडी कोणती हा प्रश्न ओळखायचा आहे. तर बघा 4 ला आपण बरोबर लिहितोय बरोबर आहे. 6 ला आपण बरोबर लिहितोय. इथं बघा 25 ला कसं बघा 10 x x म्हणजे 10 झाली 10 10 20 आणि v चं 5 25 हे पण बरोबर आहे. तर बघा जो 15 आहे ना 15 हा चुकीचा आहे. कसं बघा 15 ला आपण कसं लिहितो मित्रांनो की बघा 15चं जवळपास संख्या कोणती 10 आहे. 10 ला आपण x लिहितो बरोबर आहे. आणि 5 ला काय लिहितो आपण v लिहितो. म्हणजे 15 काय असणार xv असणार. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. कळालं. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. बघा इथे जे आहे 400 ची रोमन संख्यामध्ये आपल्याला कशी लिहितात हे आपल्याला सांगायचं. सरळ सरळ बघा CD याचं उत्तर काय असणार CD. आता हे CD म्हणजे 400 बरोबर आहे. आता हे 400 CD कसं काय ते पण सांगतो बघा. आता इथं काय होते बघा की जे D च्या पहिले D किती आहे 500 आहे. आता 500च्या पहिले काय येतो मित्रांनो काय येतो C येतो. म्हणजे कसं जर आपण केलं D बरोबर किती आहे 500 आहे. ठीक आहे. आणि C ची किंमत किती आहे 100 आहे बरोबर आहे. मग 100 मधून सॉरी 500 मधून 100 गेले 400. मग लिहिताना काय करायचं जो आधी येतो तो इथे लिहायचं आणि नंतरचं समोर लिहायचं. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे CD. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळालं. नेक्स्ट प्रश्न बघूया. तर इथे बघा XCVI ही संख्या आंतरराष्ट्रीय मध्ये कशी लिहाल. एकदम सोपी पद्धत आहे बघा. बघा पहिले विचार काय करायचा x आणि c x आणि c x आणि c x c किती आहे 90 आहे. ठीक आहे. याची किंमत आणि जो VI आहे V म्हणजे 5 I म्हणजे 1 5 आणि 1 6. ठीक आहे. याचं उत्तर डायरेक्ट 96 आहे. पण x बघा आता कोणाकोणाला प्रश्न पडत असेल की XC कसं काय घेतले. ठीक आहे. ज्याला रोमन अंक माहिती नाही त्यांना सांगतोय. ठीक आहे. ज्यांना माहिती असेल त्यांना व्हेरी गुड. तर बघा काय करायचं आहे की मला सांगा की 100 रोमन अंक कशाला आहे C ला आहे बरोबर आहे. C बरोबर किती आहे 100 आहे. ठीक आहे. आता याच्या अगोदर बघा 100च्या अगोदर संख्या जी आहे ती कोणती येणार आहे 10 येणार आहे. ठीक आहे. आता 10 इथं आहे दोघांचं वजाबाकी केलं तर 90 येतो
ठीक आहे. आपण हे 10 कसं घेतलं कारण आपल्याला इथं किती आहे XC म्हणजे काय 90 आहे. मग हे X ची किंमत काय आली ते सांगतोय मी. ठीक आहे. X म्हणजे काय 10, C म्हणजे 100 याच्यामधून मायनस केलं तर 90 येतो. आता इथं काय करायचं आहे की याच्यामध्ये छोटी संख्या कोणती आहे 10 आहे. 10 ची किंमत काय काय मित्रांनो X आहे. ठीक आहे. आणि 100 ची किती आहे C आहे. म्हणजे 100 90 ची किंमत किती येणार XC असणार. असं उत्तर याचं येतो. म्हणजे जे आपण मी सांगितले याचं जे उत्तर आहे XXCVI चं किती असणार आहे 96. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल. ओके. नेक्स्ट प्रश्न जाऊया. या ठिकाणी बघा जो प्रश्न आहे समोरचा XXXIV बरोबर आहे. XXXIV अधिक V आणि ट्रिपल आय. मग ह्याला सॉल्व्ह कसं करायचं पहिले निरीक्षण करायचं x किती वेळेस आहे 1 2 3 x ची किंमत किती आहे मित्रांनो 10 आहे तर 3x आहे 10 x ची किंमत 10 आहे तर 3x ची काय होते 30 होते आणि ix आहे ना ix ही 9 आहे किती झालं 39 झालं राईट आणि प्लस जशाला तसं VII बरोबर आहे VIII 3 वेळेस आहे v ची किंमत 5 आहे आणि i ची 3 5 मध्ये 8 करा 5 मध्ये 3 ऍड करा 8 होतात मग 39 अधिक 3 किती आलं 47 म्हणजे याचं उत्तर काय असणार मित्रांनो 47 ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल. ठीक आहे कळालं. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी बघा 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्ह कोणती हा प्रश्न आहे. मग याला सॉल्व्ह कसं करायचं की 71 आहे बरोबर आहे 71 कोणाच्या जवळपास आहे 70च्या जवळपास आहे ठीक आहे आणि किती उरलं त्याच्यामध्ये आपण फोड पडूया हे 70च्या जवळपास आहे राहिलं काय 1 अधिक 1 करायचं. आता याला कसं लिहायचं बघा 71 आता मला सांगा 71 लिहिताना काय करायचं बघा इथे की आता 71 बरोबर आहे. आता इथे बघा तर इथे काय करायचं बघा L बरोबर किती आहे समजण्यासाठी सांगतोय L बरोबर 50 होते डायरेक्ट आपण मोठी संख्या करून छोटी संख्या L बरोबर 50 आहे बरोबर आहे तर x आणि x 10 आणि 10 किती झाले 20 झाले राईट झाले 20 आणि 1 ची किंमत काय 1 ची किंमत I आहे ठीक आहे म्हणजे यांची जर टोटल बेरीज केली मित्रांनो 50 आणि 20 70 आणि 71 म्हणजे 71 आलं आता 71 उत्तर आलं एक संख्यामध्ये आता याच संख्येला आपल्याला कशामध्ये रोमन अंकामध्ये लिहायचं आहे तर बघा पहिले काय घेतलं आपण 50 ला काय मानतो L आणि 20 चं काय डबल x आहे ओके आणि 1 ची किंमत I आहे बरोबर आहे तर हे जे आहे LXXI कुठं दिसतो तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये याचं उत्तर असेल या ठिकाणी कळालं. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. बघा बघा इथे कसं बघा जे आपल्याला रोमन संख्या दिलेली आहे उत्तर त्या क्रमाने इथे लावायची आहे म्हणजे कसं मोठ्याकडून लहानकडे उत्तरता क्रम असतो राईट. आता काय करायचं आहे की मी बघा इथे समोर सगळ्यांची किंमत कशामध्ये जे रोमन दिले ते संख्यामध्ये लिहिलेली आहे तर आपण याला उतरत्या क्रमामध्ये मांडायचं आहे. उतरत्या क्रम म्हणजे काय मोठ्याकडून छोट्याकडे ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे इथं बघा 1000 म्हणजे काय m मी डायरेक्ट लिहिणार आहे m ठीक आहे तर याच्यामध्ये m आहे त्याच्यामध्ये छोटा कोणता आहे d आहे ठीक आहे त्याच्यापेक्षा छोटा कोणता आहे बघा इथे जे दिसते इथे छोटा कोणता D मोठा आहे त्याच्यापेक्षा छोटा कोणता आहे C आहे मग C लिहून घेऊया. आता C पेक्षा छोटा कोणता आहे बघा इथं 50 आहे म्हणजे L येणार त्याच्यापेक्षा छोटा कोणता आहे X म्हणजे 10 आणि त्याच्यापेक्षा छोटा कोणता आहे V ठीक आहे तर काय येणार MDC LXV बघा हे कुठे दिसतं तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये याचं उत्तर असेल. या ठिकाणी बघा आपण टोटल स्वाध्याय 1.2 चे 11 प्रश्न टोटल घेतलेले आहे. तर बघा एकदम शॉर्ट पद्धतीने रोमन अंक संख्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण संपवून घेऊया ठीक आहे. तर तोपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही सांगायचं आहे कमेंटमध्ये आणि जे स्कॉलरशिपमध्ये आहे त्यांनी पण सांगा ठीक आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे या ठिकाणी जो रोमन संख्या म्हणजे संख्याज्ञान मधलं ठीक आहे आपण समोरच्या अजून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला तुमच्या मित्रापर्यंत ज्यांना गरज आहे त्यांना ते शेअर करावे ही आमच्याकडून विनंती आहे. धन्यवाद.